तत्वाशी कधी तडजोड ज्यांनी केली नाही, या व्यक्ती महापुरुषांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच तडजोड केली नाही. असं असताना अनेकदा त्यांच्याबद्दल असे गलिच्छ विधानं केले जातात. एक 2-3 दिवसापूर्वी आता मीडियामध्ये जे संपूर्ण टी व्हीवरती जे पाहत असताना केवळ मलाच नाही तर अनेक संपूर्ण सगळे शिवभक्तांना एवढं वेदना होतात की काय असं त्यांनी विधान केलं. हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे आणि त्यांनी जे विचार त्यांनी जे तो जो म्हणाला लाच, मला वाटते असे लोकांना ज्यांनी लाच घेतात त्यांना लाच पलीकडं काय समजत नाही. हे असं बोलताना म्हणजे जिभेला हाड नसतं मला माहीत आहे, पण लावली जीभ टाळाला आणि काही पण बोलायचं, अशा लोकांच्या जिभा हसडल्याच गेल्या पाहिजे. असे विधानं करतात कोणी असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे, दिसल तिचं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे. कारण की ही जी विकृती, ह्या विकृतीत जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो या देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होणार आहे. वेगवेगळ्या जाती धर्मात जे काय तेढ निर्माण केले जातात हे अशा विकृत लोकांमुळं. या अगोदर सुद्धा आम्ही राज्य शासनाच्याकडं आणि केंद्र शासनाकडं देवेंद्रजींना तर त्यांच्याशी मी बोलणारच आहे, भेटणार आहे, अमितजींशी पण भेटणार आहे की ह्या असे जे विधानं करतात यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. देशद्रोहाचा त्यांच्यावरती संपूर्ण कायदा लागू त्यांना केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत हे जर आपण जपलं नाही तर तुम्हाला सांगतोय देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. आणि ही असे जे विकृत विधानं जे करतात हे त्याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळं अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठले जरी असतील किंवा जे कुठं अभिनय करत असतील त्या ठिकाणी ते हाणून पाडले पाहिजे. जे कोण फिल्म इंडस्ट्रीमधले जे काय प्रोड्युसर, डायरेक्टर किंवा जे काय संपूर्ण जे असतील या लोकांनी सुद्धा अशा लोकांना थारा दिला नाही पाहिजे. या लोकांना गाडलं पाहिजे. या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश, या देशाच्या अखंडतेला चा प्रश्न आहे. आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. कोणी पण बेताल वक्तव्य करायचं, ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी, संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले, अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही. फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन, तो जिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे अवमान करत असतील त्या सगळ्यांना ठेचा आणि गाडा.